नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर 4-5 दिवसांपूर्वी आम्ही मुरघास का करत नाही यावर एक व्हिडिओ बनवला होता। तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि काही कमेंट्स पण आल्या की मुरघास नसतो तर वर्षभराचं चाऱ्याचं नियोजन कसं करतात ते सांगा। तर मुरघास हा गायींसाठी चांगलाच आहेच। तर मागच्या व्हिडिओमध्ये मुरघास का करत नाही हे सांगितलं आहे। ते कारण असं की आपल्या शेतामध्ये मका असून सुद्धा मुरघास करण्यासाठी खूप खर्च होतो आणि विकतची मका असेल तर मुरघास करणं कसंच परवडत नाही। हेच आमचं मुरघास न करण्याचं एकमेव कारण आहे। आणि याच विषयास अनुसरून बऱ्याच लोकांनी विचारलं की ताई तुम्ही मुरघास करत नाही तर तुमचं 12 महिन्याचं चाऱ्याचं नियोजन कसं असतं। तर आम्हाला साधारण एक 4 एकर शेती आहे। 4 एकर शेतीमध्ये आम्ही 2 एकर मक्यासाठी असतं, 1 एकर ऊसासाठी, पाऊण एकर कडवळासाठी आणि 10 गुंठे नेपियर घासासाठी असतं। तर 2 एकरामध्ये जे मका असते ते 4 टप्प्यांमध्ये असते। अर्ध्या एकरांचे 4 प्लॉट असतात। अर्धा एकर मका 20 ते 25 दिवस आम्ही घालवतो। 4 टप्प्यात येणारी मका साधारणतः आम्हाला एक 90 ते 100 दिवस जाते। तर 2 एकर मका आम्हाला 3 ते 3.25 महिने जाते। पहिला प्लॉट अर्ध्या एकराचा मोकळा झाल्यानंतर त्याच्यात शेणखत वगैरे टाकून आम्ही लगेच मका पेरून घेतो। त्यामुळे होतं असं की शेवटचा प्लॉट संपेपर्यंत आमचा पहिला जो प्लॉट आहे तो तयार होतो पाठीमागून घालायला। त्यामुळे आम्हाला मक्याची 12 महिने काहीच अडचण येत नाही। आणि तरी पण वर्षातून अर्धा एकर मका आम्हाला विकत घ्यावी लागते। त्याचं कारण असं की पावसाळ्यामध्ये रानांना वापसा नसतो। त्यामुळं एखादा प्लॉट मोकळा असला तरी त्यामध्ये मका पेरता येत नाही। आणि याच मका सोबत 1 एकर ऊस असतो, तो पण 2 टप्प्यांमध्ये असतो। अर्धा एकराचे 2 टप्पे असतात। तर अर्धा एकर ऊस साधारणतः आम्हाला 4 महिने जातो आणि 1 एकर ऊस आम्हाला एक साधारण 8 महिने जातो। आणि राहिलेले 4 महिने दिवाळीनंतर मग ऊसाचे वाडे असतात, कारखाने चालू असतात त्यामुळे वाडे मिळतात। आणि मका आणि ऊसासोबत कडवळ आणि नेपियर घास सुद्धा थोडं मिक्स करून आम्ही त्यासोबत घालतो। तर रोजच्या चाऱ्यामध्ये मक्याचं प्रमाण साधारणतः 60% असतं आणि इतर मग 40% असतं। ऊसाचं आणि घासाचं प्रमाण कमीच साधारणतः असावं, कारण मक्याचं प्रमाण जर जास्त असेल तर दूध वाढीसाठी त्याचा चांगला फायदा होतो। तर साधारणतः 24 गायींसाठी 4 एकरामध्ये आमचं असं नियोजन असतं। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपल्या ज्योती देशमुख या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।